गोकुळचा दूध बाजार आणि राजकीय गोकुळ अष्टमी. नमस्कार, मी संतोष पाटील, तुमचं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या गोकुळच्या निवडणुकीची धामधूम ऐन रंगात आली. ठराव दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या मतदार यादीकडे. पण मतदार यादी यायच्या आधीच कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात आरोप प्रत्यारोपांचा धुळा उडायला लागला आहे. काल कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना एक असं वक्तव्य केलं की ज्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. मुश्रीफ साहेबांनी आधी तर नेहमीच्याच आत्मविश्वासाने सांगितले की गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचं पॅनेल निश्चित विजयी होणार आहे. पण असे सांगून त्यांनी पुढच्याच वाक्यात गुगली टाकली. मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीचं पॅनेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तसेच होईल. आता जरा विचार करा, या वाक्याचा अर्थ काय काढायचा. राष्ट्रवादीचा अर्थात मुश्रीफ गटाचा सर्वाधिक 2000 ठरावांचा दावा आहे. सोबत ताकदीची शिवसेना आहे. असे असताना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा चेंडू किंवा सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला. या विधानानंतर आता अशी चर्चा सुरू झाली की हसन मुश्रीफ यात काहीसे हतबल झालेत का. महायुतीचे निर्णय आता मुंबईतून अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर होतील आणि स्थानिक भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील हेच सर्व निर्णय घेतील असं दिसते. म्हणजेच गोकुळची सूत्र आता 2000 ठरावांचा दावा करणाऱ्या मुश्रीफ गटाकडून थेट भाजपच्या कोटात जाताना दिसत आहेत. बरं, वाद फक्त जागा वाटपाचा किंवा नेतृत्वाचा नाही आहे. इथे तर थेट गोकुळच्या बाप माणसावरून म्हणजेच फादर फिगरवरून कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपूर्वी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी एक जाहीर विधान केलं होतं. ते म्हणाले होते, माजी चेअरमन विश्वास पाटील हेच गोकुळचे बाप आहेत. यावर शेतकरीच गोकुळचे बाप असा टोला विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला होता. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी डोंगळेंना गुळगुळीत उत्तर न देता सडेतोड उत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, विश्वास पाटील नाही तर स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर हेच गोकुळचे बाप आहेत. मुश्रीफांनी चुयेकरांची आठवण करून देत डोंगळेंना गप्प केलं. पण दुसऱ्या बाजूला महायुतीतील अंतर्गत वाद किती टोकाला गेलाय हे मुश्रीफ यांनी दाखवून दिलं. पण या सगळ्या नाट्यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट अजून बाकी आहे. महायुतीमधील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या सद्यस्थितीवरून आणि कामकाजावरून थेट हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधतायत. आता तर त्यांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जिल्हा बँकेतील कथित घोटाळा बाहेर काढून चौकशी करणार असल्याचे जाहीर केले. महायुतीत एकत्र असूनही घरच्यांच्याचकडून होणाऱ्या या जाहीर टीकेला मुश्रीफ काय बोलणार यावर सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होतं. काल मुश्रीफ साहेबांनी यावर उत्तर दिलं. ते सूचक इशारा देत म्हणाले, राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचं आहे. मुश्रीफ यांनी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर हे पाणी नक्की कुणाच्या राजकीय शेतात जाणार आणि कुणाचं नुकसान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुश्रीफ यांच्या या वाक्याचा अर्थ असाही निघतोय की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असाच हा इशारा नव्हे काय. आणि तो सहज दिलेला इशारा फक्त विरोधकांसाठी नाही तर महायुतीत राहून मुश्रीफांवर निशाणा साधणाऱ्या सोक्यांसाठी तो आहे असंच जाणकार मानतात. गोकुळबाबत मुख्यमंत्री निर्णय काय घेणार, भाजप, शिवसेना आणि मुश्रीफ यांच्यात जागांचं कसं संतुलन राखलं जाणार आणि आमदार शिवाजी पाटलांच्या टीकेला मुश्रीफ गटाकडून मतदानातून काय उत्तर दिलं जातंय हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. धन्यवाद. पाहत रहा SP न्यूज. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ
हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.